संपाव, मग पाप संपाव. ते म्हणले बाबा तू आईला शाप देलतास, या पापातून मुक्त करण्याची कुठलंही कर्मच नाही, असा विधीच नाही. माईला आणि बापाला त्रास दिल्यावर ते पाप संपत आहे. नाही नाही, उलट सांगू का तुम्हाला, हो 4-2 हजार ज्याच्या डायरीच्या पुढून येत का, ते बाजारात कोणाला राम राम घालीत नाही, पण पैसे डायरीच्या पुढून ठवाची वस्तू नाही. तुम्ही मला माना नका मानू, कीर्तनाला पुन्हा नका बोलू, बलवा नका बोलू, तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव, ह्या पाईपसारखा पाईप माहिती पैशाचा सुरू आहे. बायको एकच आहे, लेकरं 2च आहेत. असा पंढरपुरातल्या मालकानं पाऊस केलाय. मी काऊन भंगाऱ्याच्या सातपुते का कांडरवेली धुवून पाप बोकांडीवर घेऊ, हा कशा करता अण्णा, काय गरज आहे, कशाल कशाल काय गरज आहे, ते नालायकाच्या बनेली धुवाच्या, त्याला आवडत असन पण आपण नाही करायचं. दोन वस्तू झाकलेल्या असावा, एक लक्ष्मी म्हणजे पैसा रंभाऊ, आणि दुसरी माझ्या पवित्र देशातली स्त्री. माझ्या पवित्र देशातली स्त्री जी डोकं भरून पदर घेते का, तिला पाहिल्याच्या नंतर काशीतले मालक प्रसन्न होतात, तिला पाहिल्याच्या नंतर पंढरपुरातले मालक प्रसन्न होतात. घ्या हिव वाजुनी म्हणून तरी पदर घ्या. नाही पण अण्णा सगळ्यांना घेतलेले, टवकारलेलं गाव आहे, इथल्या बायका कशा पदर नाही घ्यायच्या, घेते घेते. त्याला माहित आहे ना आज रगील दोडका आलाय, हो त्याला माहित आहे घासलेटचा डबा आलाय आज, त्या घेत्यात पदर आणि घेत जा. आणि जिला पदर घ्या वाटत नाही का, तिनं पप्याच्या बापाचे पैसे मातीत घालू नका. तिनं सरळ पप्याच्या बापाला म्हणायचं, पप्याचा बाप सातपुतेच्या दुकानातून साडी घेताना पदर कापून आणा, आणि त्याला म्हण हे वरचे पैसे कमी करा पदराचे. मग दुकानदाराने विचारलं पदर कस काय नको, माझी बायको होंडी सोसायटीची अध्यक्ष आहे, माझी बायको होंडी सोसायटीची अध्यक्ष आहे, ती पदर घेत नाही. किती मोठं केलंय तुम्हाला, माझ्या या संप्रदायाने किती मोठं केलंय या बायकांना. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या देशातली सर्वात जर मोठी संपत्ती काय असेल तर माझ्या वारकरी संप्रदायाचं मत आहे या देशातली स्त्री आहे. म्हणून तुम्ही अंग झाकून कपडे घालीत जा, आणि ज्याच्याकडे पैसे त्यानं डायरीच्या आतून ठोत जा. बायको 17 भाईच्या मिरच्या तोडायला जाती आणि 2च 500च्या नोटा पुढून ठोतो सोंबळ्या, आणि बाजारात गेला आणि पानपट्टीवर तंबाखू घेता घेता हाणला चोट्ट्यान खेचा. अरे झाकून ठेवणं ते पैसे. 350 एकरवाला माणूस एकदा पाया पडला माया, 350 एकर जमीन आणणार त्याला, आणि त्यानं शर्ट वरी केलं आणि बनिलीच्या खिशात हात घातला आणि 100ची नोट काढली. त्याला 350 एकर जमीन, तरी त्याचे पैसे झाकलेले, आणि ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही त्याचे पुढून. काय सप्ते करून फायदा रे, काहीतरी शिकायला पाहिजे. हे सप्ते करणं, महाराजाला मोठारे पाकिट देणं, आणि तुम्ही सोनाराच्या फुकणीसारखे तसेच मोकळे, इकून हवा तिकडं तिकून हवा इकडं. हे आपल्या धर्माचं अनुकरण करा. किती मोठे देऊतले मालक, ते मायबापाची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, आणि नमो त्या वचन सत्यवदे. नमो तया, जो मायबापाची सेवा करतो त्याच्या पाया पडायचं, जो खरं बोलतो त्याच्या पाया पडायचं. सासऱ्याची सेवा करी जा, टिकल्यावाले होत. 72च्या दुष्काळात यायनं मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, बरबडे खाल्ले, भाजीचे पिळे खाल्ले, आणि पोरायसाठी सुनायसाठी जमिनी टिकून ठेवल्यात. त्याला टायमाला नरम गरम भाकर सासू सासऱ्याला देत जा. सासू सासऱ्याला जर नरम भाकरी नाही दिल्या तर तुमचे पोरं तुमच्या मरायच्या आधी तुमचे झोपीत अंगुठे घेऊन प्रॉपर्टी फुकतील, नाही तर झोपीत भिताड अंगाव पडन. काही कीर्तन ऐकून फायदा नाही, जयाची आहिकची धड नाही,
त्याचे परत्र पुसशी काही. ज्याला मातुड्याच्या सडकावर नीट चालता येत नाही ते चिंतामणीच्या सडकावर तर कुठं संडासला बसन ना ते. म्हणून वरिण्याच्या लायकीचं नाही. इथं चांगलं वागणं महत्वाचा विषय. म्हणे कुठलंच कर्म नाही तुझा शाप संपवण्यासाठी. पण एका व्यक्तीनं अरुणालाच सांगितलं, आईला दिलेल्या शापाचं पाप संपण्यासाठी एकच काम करावं लागेल. जम्बूद्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव आहे आणि या पंढरपूर नावाच्या गावामध्ये विठू पाटील नावाचा देव आहे. क्या बात है. एक पंढरपूर गाव जम्बो या दीपा माझी, एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव त्यांचा आवाज वाढवा, आवाज. चला जाऊ तया खाया, काही भोजन मागाया. चला जाऊ तया खाया, काही भोजन. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो गा. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो गा. धोत्राव आहेत तुम्ही म्हणून काकडा म्हणता आला. धोत्र घालायला पाहिजे आपल्या संस्कृतीत. मी त्या दिवशी तुम्ही होते ऐकायला सातपुते काका. माहिती सांगतो तुम्हाला एक. आपल्या देशात फिल्मी सृष्टीतला पुरस्कार दादासाहेब फाळके. पण विदेशातून जर अण्णा पुरस्कार भेटला तर त्याचं नाव आहे ऑस्कर नावाचा पुरस्कार. आणि तो ऑस्कर नावाचा पुरस्कार सिनेमात गाणे म्हणणाऱ्या गुलजार नावाच्या मुसलमानाला भेटला. त्याचं नाव होतं गुलजार. तो फिल्मी सृष्टीतला गायक होता महाराज. गुलजार. गुलजार ओरिजिनल नाव काय होतं मला माहीत नाही, शेख का काय असेल, पण गुलजार म्हणून प्रसिद्ध तो माणूस. आणि ऑस्कर नावाचा पुरस्कार भेटला. पण त्या विदेशातल्या पुरस्कार देणाऱ्यांनी फोनवर संदेश साधला, आमचा पुरस्कार घेत असताना सुटा बुटात कोटात यावं लागतंय. सूट बूट जॅकेट कोट. त्यानं लगेच सांगितलं मला पुरस्कार घ्यायचा नाही. ऑस्कर नावाचा पुरस्कार किती मोठा असतो विदेशातला. मला काय सांगता येणार आहे ते. 7वी पास आहे मी, फक्त 7वी पास. त्याचं स्वरूप फार मोठं असतंय. पण सांगितलं मी घेणार नाही. तर पुढच्या व्यक्तीनं महाराज सांगितलं, अहो ऑस्कर नावाचा पुरस्कार गायल्या गुंग्याला देत नसते. तुम्ही गायन क्षेत्रातली फिल्मी सृष्टीतली बुलंद तोफ आहेत. तुमच्या आवाजावर आम्ही फिदा आहेत. विदेशातले लोक तुमच्या गाण्याचा अर्थ जरी नाही कळाला तर त्या स्वरासाठी माणसं पागल झालेत तुमच्या. म्हणून आम्ही तुम्हाला ऑस्कर पुरस्कार देतो. काय म्हणावं त्या मुसलमानानं बाबरावांना. त्या मुस्लिम समाजाच्या फिल्मी सृष्टीतल्या गुलजार नावाच्या गायकानं ऑस्कर पुरस्कार देणाऱ्याला सांगितलं मी जीवनभर गाणे म्हणलो म्हणून मला तुम्ही पुरस्कार द्यायले, पण हे गाणे पांढऱ्या चड्डीवर पांढऱ्या शर्टावर म्हणले. मग सिनेमातला जर कपड्याला इतका जपतो तर आपण 2 तासापुरता धोतर जर नेसलं तर पंढरपुरातला मालक आपलं किती चांगलं करीन. विठाला विठाला विठाला. असो जाऊ द्या. एका व्यक्तीनं सांगितलं पंढरपुरातल्या मालकाला बघावं लागेल. 7 दीपापैकी एक दीप आहे. त्या दीपाला जम्बूद्वीप म्हणतात. तिथे विटेवरचा मालक आहे. आणि त्या बाबाला बघितलं की तुमचं पाप संपतो महाराज. असं अरुणाला सांगितलं. पण अरुणाला पक्षाच्या रूपात जाता येत नाही. म्हणून सूर्यनारायणाच्या पाय पडले रामभाऊ अरुण. आणि अरुणानं सूर्यनारायण सांगितलं काय देव, फक्त पंढरपुरातली वारी करूस तर माणसाचं शरीर द्या. पंढरपुरात जाऊस तर माणसाचं शरीर द्या. तथास्तु.
देऊन टाकला अण्णा आशीर्वाद. झाला न माणूस हारून, पण पंख अर्धे पाय अर्धे अरुणाचे तसाच अर्धा माणूस झाले. इतकालेच हातन इतकाले तोटके पाय. त्याचं नाव कुर्मदास. कुर्मदास. सूर्यनारायणाने विचारलं, माणूस केलं, तुला पंख नसल्यामुळं हात नाही, पाय व्यवस्थित नसल्यामुळं पाय नाही, तू असा लुळा पांगळा दिव्यांग माणूस झालास. पण अरुणानं सांगितलं, मालक एकदा पंढरपुरातल्या मालकाचा चेहरा पाहूस तर वापस पक्षी करू नका, पाया पडतो तुमच्या. कसा जाशील रे, पायत का तुला? कुर्मदासानं सांगितलं, मालक तुमच्या आशीर्वादानं माणूस झालो, पण पांगळा झालो, लुटगळत जातो. गोल लाकूड जसं असं फिरत फिरत लोटल्यावर पळतं का, तसं ह्या अंगावून त्या अंगावर, त्या अंगावून त्या अंगावर, त्या अंगावून त्या अंगावर निघाले. स्वर्गातल्या सगळ्या देवता अरुणाकडे पाहत होत्या. स्वर्गातल्या सर्व देवता अरुणाकडे पाहत होत्या. एका देवतेनं अरुणाचा भाऊ गरुड त्याला सांगितलं, गरुडा अरे ते कुर्मदास तुझा भाऊ आहे रे, तुझ्या देवाला पाठीवर घेतोस, त्या देवाचा चेहरा पाहण्यासाठी यायला ते बसव विटेवरच्या मालकाला पाठीवर. आणि त्या कुर्मदासाला भेट. त्या देवतेचा गळा धरला आणि गरुड रडू लागला. मी कितीतरी वेळेस पंढरपुरातल्या मालकाला म्हटलं, पण मालकानं सांगितलं त्याच्याकडे जायचं नाही, तो माझ्याकडे आला पाहिजे. त्याचा पेपर कॉफ्या द्यायला सुटत नाही. त्याचा पेपर कॉफ्या द्यायला सुटत नाही. त्याचा पेपर इमानदारीनं सोडावा लागतोय. एके दिवशी गरुड जवळ आले. अरुणा काही मदत नको बोलला. आईला दिलेल्या शापानं अंतःकरणात पापाचं गठुडं झालं रे दादा. हे गठुडं फोडण्यासाठी लय विधी केले. ज्या नाही त्या महाराजाकडे गेलो, ज्या नाही त्या व्यक्तीकडे गेलो, पण हे पापाचं गठुडं फुटत नाही रे. एका साधूनं खात्रीपूर्वक सांगितलं, हे पंढरपुरातल्या मालकाचं मुख पाहिलं की गठुडं संपत आहे पापाचं. म्हणून दादा तू काही करू नकोस. गरुडानं सांगितलं, उचलून नेऊ का? नको म्हणे. किती अरुण हुशार. वैकुंठवासी माधव महाराज मगर हा प्रसंग सांगत असताना वाशिम जिल्ह्यातला एक सोनार समाजाचा माणूस होता. गरुडानं अरुणाला विचारलं, अरुणा मी तुला उचलून पंढरपुरात नेऊ का? तर अरुणाचं वाक्य सांगत असताना रडायला सुरुवात केली. कीर्तनात जय विठ्ठल करावं लागलं. आणि इतकं इतकं प्रगल्भ विचार अरुणाचा. अरुणानं सांगितलं, दादा तू माझा भाऊ आहेस, पण विश्वातला पवित्र देव तुझ्या पाठीवर बसला. आता त्या पाठीवर आमच्या सारख्याचे पाय आणि शरीर नको रे. त्या पाठीवर तोच मालक बसला पाहिजे, तोच. आता मला नकोस त्याच्यावर घेऊ. काय विरक्ती असेल, कशाला म्हणायचं वारकरी. आणि हा शब्द गरुडासाठी अरुणाच्या मुखातून पडला. ते गाव होतं लहुळ. लहुळ पर्यंत आलते कुर्मदास. आणि मग विटेवरच्या मालकाच्या लक्षात आलं, माझ्याविषयी अरुणाचा किती गोड भाव आहे मला बघण्यासाठी. मी ज्याच्या भावाच्या पाठीवर बसतो त्या भावाकडून सेवा घेण्याचं नाकारलं. पाप संपला अण्णा. आणि जगाचा मालक लहुळला आला. आईसाहेब आल्या. सोन्याच्या घंगाळात आंघोळ घातली आणि अरुणाचं डोकं मांडीवर घेतलं आणि पितांबरानं पुसलं सातपुते काका आणि समाधी देऊन टाकली. संपलं पाप. वाटेल ते तीर्थ केले, नाही पाप संपलं. सागराचे स्नान केले, नाही पाप संपलं. निष्काम सेवा केली, नाही पाप संपलं. हे अरुणाचं पाप संपण्यासाठी विटेवरच्या मालकाचा चेहराच बघावा लागला. इतका तो चेहरा सुंदर आहे म्हणून आळंदीतले मालक पुन्हा पहिल्या कडव्यात
सजवणे सुख झाले ओ सजवणे सुख झाले सजनी सुख झाले हो सजनी तो हरी केला मरवा तो हरी केला मरवा तो हरी केला मरवा तो हरी केला मरवा सुख झाले सुख काय शक्ती असेल माझ्या विटेवरच्या मालकाच्या मुखात आवाज, काय ताकद असेल त्या रूपात. अरुणाचा शाप कुठलाच विधी केल्याच्या नंतर संपत नव्हता. तो विटेवरच्या मालकाचं मुख बघितलं की शाप संपला. काका क्या बात आहे. आणि कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. शेपटीतली नालीतली शेपटीची आळी काय पाप केल्यानं होती. कुत्र्याचा जन्म कशामुळं भेटतो, डुकराचा जन्म कशामुळं भेटतो, सापाचा जन्म काय पाप केल्यावर भेटतो, याच्यासाठी पुराणाचा दिलासा घ्या. पण एका व्यक्तीला शाप प्रदान झाला, त्या शापानं ती अस्वलीन झाली. अस्वलीन अस्वलीन. आणि मनात अशी दगदग होती, काय मला हात शरीर भेटलंय, नख इतीत, अंगावर केस, काय काय ते शरीर माझं. मला पाहिल्याच्या नंतर बरीच लोक भेटतात, काय माझं शरीर आहे. योनी जरी अस्वलाची असल पण विवेक मात्र टोकाचा होता. अण्णा विवेक टोकाचा होता. इतका विवेक टोकाचा, इतका विवेक टोकाचा, इतका विवेक टोकाचा. आई बरोबर शिकार करायला गेली आणि शिकारीला जाता जाता रस्त्यानं एक चालत होता. रस्त्यानं एक पुरुष चालत होता. शरीर जरी मानवी असेल पण तो पंढरपुरातला मालक होता. तो पंढरपुरातला 7व्या अवतारातला मालक होता. भगवान प्रभू रामचंद्र होते. आणि जाता जाता प्रभू रामचंद्राला पाहिलं, ब्रह्मांडाच्या मालकाला बघितलं. एक जण म्हणला, मी कवा पंढरपुरातल्या मालकाला पाहतो पण मग काही पाप संपत नाही. अरे त्याच्यासाठी औषध पत्ते आहे ना. पाहता पाहणे दुरी, देवाला पाहतून बाहेर आलं की लगेच त्वटा काढी. तू जेवण झाल्यावर तोंडालीस तुला तू टेंबा. तंबाखूच्या बाबतीत 4 श्लोक सापडले. 4 श्लोक सापडले. मी परमार्थातलं गध आहे. मी घोड्याच्या एखाद्या जाग्यावर जर गोमाशी बसली तर त्याला मारता येत नाही, मला माहिती आहे माझ्याकडे घोडी. पण गध गोमाशीला बसू देत नाही. गोमाशी मारण्यासाठी एखाद्या जाग्यावरचं कातडं जाऊ देतं ते दगडानं, पण गोमाशीचा जीव घेतच. तसं मी परमार्थातलं गध आहे. मला पुरावा शोधल्याशिवाय आवडतच नाही. एका महाराजानं सांगितलं होतं, पक्वाद वाजिणाऱ्यानं, भजन करणाऱ्यानं, कीर्तन सांगणाऱ्यानं तंबाखू खाणं पाप आहे. त्या दिवसपासून ती गोमाशी मला डसत होती. हे काऊन म्हणला असन महाराज. पण त्याला म्हणलं कशात लिहिलं तर ते म्हणले, मी बी बापा असंच ऐकलं. अर म्हणलं तू नाही सांगत. मला जर विचारलं अण्णासारख्यानं काकासारख्यानं कशात लिहिलं तर मग धोतर पिवळं होईल. त्याच्यामुळं मी फक्त 6 श्लोकाचं ऐकून सांगतो आणि 7वं वाचून सांगतो. 4 श्लोक सापडले.
वारकरी संप्रदायातल्या पक्वाद्यानीन गायकानीन कीर्तनकारानं तंबाखू खाणं गाईचं मांस खाल्लं इतकं पाप आहे. मी जर कीर्तनात असा दबाव देत असेल तर मला मांस खाल्ल्याचं पाप लागन मी खोटं बोलत असेल तर. उत्तर भारतातल्या साधूनं 2 श्लोक सांगितले. त्या श्लोकावर मी पुन्हा विचार केला हे कशातले असतील. काही काही जोडलेले सुभाषित श्लोक असतात. नाही, ते वेद प्रणीत श्लोक होते. म्हणले महाराज आमच्या तालुक्यात यायच्यासारखं गाता कोणालाच येत नाही आणि चालू भजनात तंबाखू घोंगडी खालतात. अरे घोंगड्याला डाग आणले त्यानं, त्याचं भजन ऐकल्यावर तुझ्या घराला कुपाटी लागन. विठाला 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 सोपं कारण सांगतो. बस स्टँडला पक्वाद्या दिसला तरी त्याच्या पाया पडतेत. महाराज जय हरी. मानवाकीनं पाया पडणं आहे का नाही? हिवाळ्याच्या तरी पडतो का आपण? असू द्या केवढा खपक्या. हा, कलेक्टर जावाई असला पडतं त्याच्या पाया, पण पक्वाद्याच्या पाया पडतेत, गायकाच्या पाया पडतेत, माझ्यासारख्या बाळ्याच्या पाया पडतेत. आम्हाला इतक्या अशी गणलं नाही यायला पाहिजे खपक्या. अरे ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतात म्हणून लोक तुमच्या पाया पडतेत, नाही तर एरवी तरी पुशे कोण आणि पावे देवासाठी मान. कोण पुसला असतं? गिरगावकरांनी कीर्तन भागवत सोडून द्यावा, ऊस तोडायला पण येणार नाही. त्याला माहिती याला घाम सुटन, हे ऊस तोडायच्या लायकीचाच नाही. हा, मुकदम म्हणिले आमचे पैसे मातीत घालीन, हे ऊस तोडायच्या कामी नाही. इतकी किंमत आहे. ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही, ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही. मागच्या आठवड्यात रे सुजया एका डॉक्टरकडे आम्ही जेवायला गेलो. त्या बाईनं 39 डिलेवऱ्या केल्या. 39 डिलेवऱ्या, त्याच्यातल्या 18 सिजर होत्या. पैसे किती असतील घरी गेल्यावर गणित लावा. आणि 6:15ला बाईनं आंघोळ केली आणि मला जेवायला वाढलं. ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही बाळ्या, तिनं तुला भातावर तूप वाढलंय. संप्रदायाचे नियम मोडू नकोस. देव तुला डोक्यावर घेईन, कुठपर्यंत फिरन. मी एकच नियम मोडला. 4 फेब्रुवारी 2019ला मला अपघात झाला. बॉईलजनला क्रॅक म्हणून बसावं लागते. हे सुद्धा मग पाप आहे. नाहीत मग वय नाही बसून कीर्तन करायचं. देवाला माफी मागतो, देवा मग हाड मोड म्हणून बसावं लागतं. चालायला नाही भीती, मी 16त चालतोय, वारी करतो. अण्णा आपण भेटतोच वारीमध्ये दरवर्षी. 250 किलोमीटर चालतो. मला काय चालायला होत नाही, पण उभं राहिलं की कंपन होते. इतकंच वाटतंय आपण चूक करतो. चुका नाही करायला पाहिजे. संप्रदायातल्या लोकांनी लय किंमत आहे, लय किंमत आहे. त्या पोरीनं त्रेतायुगात एका व्यक्तीला पाहिलं. तो युग त्रेतायुग होतं ते. हो, त्रेतायुग. आणि तिनं विचार केला, आतापर्यंत आपण जंगलात फिरत असताना शिकारी करणारे पाहिले, राजे महाराजे पालखीत बसून गेलेले पाहिले, हत्तीवर अंबारीवर बसून गेले, कोणी घोड्यावर बसले, कोणी पायी गेले, काय काय असे पाहिले सुंदर. काही पुष्पक विमानातून जाताना पाहिले, पण याच्यासारखा कोणीच दिसत नव्हता. मग तिने विचार केला, आपलं मन याच्याकडे बघून शांत करावा. आणि काय पथ्य होतं तिच्या जीवनात, ते पथ्य जगात 3च लोकांनी केलं. 3च लोकांनी. त्याच्यापैकी एक कानपात्र आहे आणि एक ही आहे. तिसरं कोण होतं? घरी गेल्यावर सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्या की रिॲक्शन येत असते. हीच कान भेटाडासारखे मोबाईल. तिसरं शोधा कोण होतं, काय पथ्य होतं. त्याला बघितल्याच्या नंतर तिने विचार केला, आता याच्यानंतर पुन्हा कोणाला पाहायचंच नाही. पाहत नाही. आईनं सांगितलं, बाबांनी सांगितलं, पण काहीच नाही. नकोच म्हणले, पाहायचंच नाही, बघायचंच नाही. ते काय नाव आहे माहित नाही, गाव कोणतं आहे माहित नाही, राजा आहे का माहित नाही, सामान्य माणूस आहे का माहित नाही, शिकारी होता का माहित नाही, कोण्या कुळातला आहे माहित नाही. मग काय म्हणून डोळे झाकले? रूप आवडलं. रूप पाहता त्याला बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त झालं. पाहिली अवेध लावी वैश्य जीवी, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, आगनीत लावण्य तेज पुंजाळती, रत्न किळ फाकती प्रभा, कानडावो विठ्ठलू कर्नाटकू, तेने मज लावे लावे धू.
एवढं रूप ते सुंदर आहे, त्या रूपा मला भावलंय आणि मला त्याच्या व्यतिरिक्त जगातलं काही बघा वाटत नाही. झुरली, नुसत्या रूपाचं चिंतन केलं, नुसत्या रूपाचं. गुण माहित नाहीत ना. संतांना गुणाची किंमत होती म्हणून गुणवादाच्या अभंग आहेत. देवाच्या गुणाचं वर्णन आहे, त्याच्या ऐश्वर्याचं वर्णन आहे, सगळ्या कीर्तीचं वर्णन आहे. पण हिला काहीच माहित नव्हतं तर देव आहे का काय, पण ते रूप आवडलं आणि रूपाचंच वर्णन केलं. काय सुंदर आहे, काय सुंदर आहे, काय मोहक आहे, काय सौंदर्य आहे, काय त्याच्या रूपाची व्याप्ती आहे, याचं चिंतन करता करता मेली. दिली फुकून बापान, लोटून दिली गंगेच्या पात्रात राखुंडी. काय दया आहे त्याच्या रूपात, काय दया आहे त्या मालकाकडं. त्रेतायुगात मला पाहून जग पाहणं बंद केलं, त्रेतायुगात मला पाहून जग पाहणं बंद केलं. म्हणून हे जग ज्याच्या कृपेनं चालतंय त्या जगाच्या बापानं तिला बायको केलं. त्या जगाच्या बापानं महाराज तिला बायको केलं. तिचं नाव जामवंती, तिचं नाव जामवंती. खैऱ्या खरजुऱ्याला सुद्धा पोरी पसंत येत नाहीत. 49 पोरी पाहिल्या आमच्या पाहुण्याच्या पोरानं. 49 कौरक पाहतो. ज्यानं पहिली पोरगी पाहिली होती का, तिला लग्न होऊन 3 पोरं झाले तरी याचं लग्नच नाही. देव किती सुंदर असं. त्याला महाराष्ट्रात पोरी नसत्याल अण्णा, भारतात मुली नसत्याल. कशाला करीन महाराष्ट्रातल्या भारतातल्या? शुहल द्वीपातल्या पोरीशी लग्न करीन. शुहल द्वीपात पद्मिनी नावाच्या स्त्रिया राहतात. वगळल्या सतपुते काका आणि जामवंतीशी लग्न केलं. जामवंतीशी आईन सांगितलं काय बायको केलीस रे? ते म्हणलं असू दिन कशी बी, पण हुंडा लय द्यालाय. मग हुंड्याचं गठुडं त्याच्यासाठीच असते, गर्दा सांभाळ, हुंडा किती घे. श्रीमंतक नावाचं हे मला सांगायची गरज नव्हती बरं, पण उगे दारे धरताना गवत उपटायचा नादे. श्रीमंतक नावाचा मनी दिला, आईला खुश केलं. पण वसुदेव ज्ञानाचा पुतळा होते. मी सांगत नाही, नामदेवराय सांगतात, धन्य त्याचे ज्ञान. इतकंच बघा, दुःख पचवायची ताकद ज्याच्यात त्याला ज्ञान म्हणतात, त्याला ज्ञानी म्हणतात. आणि दुःख ज्याला सहन होत नाही ना आत्महत्या करतो त्याला अज्ञानी म्हणतात. बायकायला लय नाद असतो. शेजारीन घरी आली की सासूचं घरानं सांगून पिळपती. बाई काय सांगायचं काकू, मला लयच आत्या त्रास द्यायला. आता काय सांगायचं काकू, मायबापाचं नाव करण्यासाठी मी सहन करायले, मला आत्या लयच त्रास द्यायला. आता हो, माय मेलेल्या वघरावाने दिसत होतीस सरमाळलेली, आणि आत्याची तर गावरान तूप खाऊ खाऊ सफरचंदावानी गाल झाले, तरी आत्या त्रास द्यायला. तोय कशा हसत्यात बघा. हो ना काकू, मै सासू मला लय त्रास देती. आणि कोण्या काकूला काकू म्हणायली? या काकून जित्या 3 सुना आडात ढकलल्या होत्या. ह्या नालायकायचं ऐकत असते तो कुठं. दुःख पचवायची ताकद ज्ञानात असते. चला, वसुदेव ज्ञानी आहेत. धन्य त्याचे ज्ञान. नामदेवरायचा पुरावा आहे, धन्य त्याचे ज्ञान. आणि त्या ज्ञानाच्या ज्योतीने विटेवरच्या मालकाला विचारलं, कृष्णा काय पुण्य होतं हिचं सांग. झाडाचं पान तुझ्या सत्तेशिवाय हालत नाही आणि ती तुझ्या नावाचं कुंकू लावते. तुझ्या नावाचं डोरलं बांधले तिनं मंगळसूत्र, तुझ्या नावाचे जोडवे घातले, तुझ्या नावानं संक्रांतीला वाण देती. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी बळे. असा तू समर्थ. देव चतुर, देव चतुर. तू हुशार आहेस.